नमस्कार, मी प्राध्यापक पी.जे. पाटील, शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, यड्राव, इचलकरंजी. आज मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे डिपार्टमेंट ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग याच्याबद्दल थोडीशी माहिती देणार आहे. त्याच्यामध्ये जो कोर्स ऑफर केला जातो तो म्हणजे डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग. तर डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग नंतर कोणकोणत्या करिअर संधी आहेत, त्याच्यामध्ये डिप्लोमा करत असताना किती वर्षाचा कोर्स आहे याच्याबद्दलची मी माहिती देतो. कोर्स करत असताना कोणकोणत्या इव्हेंट्स, कोणकोणत्या ऍक्टिव्हिटी, कोणकोणत्या टीचिंग लर्निंग प्रॅक्टिसेस इन्स्टिट्यूटमध्ये होत असतात याच्याबद्दलची मी थोडक्यात माहिती आज तुम्हाला मी या व्हिडिओद्वारे देणार आहे. तर सुरुवातीला करिअर अपॉर्च्युनिटी. करिअर संदर्भात सांगायचं झालं तर डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनिअरिंग नंतर आपल्याला जसं की या व्हिडिओमध्ये तुम्ही बघताय की प्रायव्हेट जॉब्स, गव्हर्नमेंट सेक्टर जॉब्स, हायर एज्युकेशन, सेल्फ एम्प्लॉयमेंट, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर किंवा बँकिंग सेक्टर किंवा सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये देखील तुम्ही जॉब करू शकताय डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनिअरिंग करून. तर याची पूर्ण डिटेल माहिती आपण घेऊया. तर गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये मुळतः सांगायचं झालं तर बऱ्याच अशा कंपन्या आहेत जसं की PSU मध्ये इंडियन ऑइल असेल, सेल असेल, ONGC असेल, इंडियन रेल्वे असेल, आर्मी असेल, RTO असेल, अशा बऱ्याच काही ऑर्गनायझेशन आहेत गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन ज्याच्यामध्ये आपण आफ्टर डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग जॉब किंवा ॲज अ करिअर आपण त्याच्यामध्ये करू शकतो. सगळ्यात पहिल्यांदा सांगायचं झालं तर असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर ही क्लास C पोस्ट आहे. त्याला आपण AMVI या शॉर्ट फॉर्मने देखील ओळखलं जातो. ओके, मुळतः स्टेट गव्हर्नमेंटने जी एक्झाम घेतली जाते त्याच्यामधली एक एक्झाम आहे. तर AMVI ही पोस्ट देण्यासाठी तुम्हाला बेसिक रिक्वायरमेंट जी आहे ती आहे डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग. तर डिप्लोमा 3 वर्षाचा कोर्स ऑफर केल्यानंतर तुम्हाला ही एक्झाम देता येतं आणि त्याच्यानंतर तुमचा एक 2 वर्षाचा ट्रेनिंग पिरियड असतो. एकदा का तुम्ही एक्झाम पास झाला त्याच्यामध्ये तुमचं जर सिलेक्शन झालं तर ते 2 वर्षाचा ट्रेनिंग पिरियड असतो आणि 5 वर्षासाठी सेवा बंधनकारक असते. ठीक आहे. तर असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर, त्याला आपण RTO इन्स्पेक्टर देखील म्हणतो. नेक्स्ट आहे इस्रो. साहजिकच स्पेस रिसर्च. ओके, अंतरिक्षामध्ये जी काही संशोधन वगैरे होतात त्याच्यामध्ये जी गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन काम करते ती म्हणजे इस्रो. भारताला विकासाकडे नेण्यासाठी ही काम करणारी एकमेव संस्था आहे ज्याच्यामध्ये बरीच माहिती गोळा करून त्या माहितीद्वारे संशोधन वगैरे केलं जातं आणि त्या संशोधनाचा उपयोग साहजिकच भारताच्या विकासासाठी किंवा अंतर्गत किंवा बाह्य सुरक्षेसाठी त्याचा वापर केला जातो. तर याच्यामध्ये तुम्हाला जर काम करायचं असेल तर डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग करून तुम्ही डिपार्टमेंटल एक्झाम देऊ शकताय. त्याच्यामध्ये इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन मध्ये तुम्हाला काम करण्याची संधी मिळू शकते. पुढे सांगायचं झालं तर सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मीटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया जी कंपनी हैदराबादमध्ये आहे, ऑर्गनायझेशन हैदराबादमध्ये आहे, गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे. त्याच्यामध्ये नॉन ज्युडिशियल स्टॅम्प, मुद्रांक छापणे, तसेच गोल्ड सिल्वर रिफायनिंग, केंद्रीय उत्पादन शुल्क शिक्के, सुरक्षा डिपॉझिट अशा प्रकारचे जे डिपॉझिट घेतले जातात, जे प्रिंट केले जातात, तर ते काम SPMCIL मार्फत केले जाते आणि याच्यामध्ये साधारणतः एक ऑनलाईन परीक्षा घेतली जाते. त्याच्यामध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अशा अभियंत्यांची निवड केली जाते. त्याच्यामध्ये डिप्लोमा झाल्यानंतर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. नेक्स्ट आहे SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन. स्टाफ सिलेक्शन कमिशन ही एक म्हणजे असं आहे की बघा, वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन आहेत ज्या केंद्र सरकारसाठी काम करत असतात. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर ज्या काही कंपन्या असतात त्यातलं एक्झाम्पल सांगायचं झालं तर
बॉर्डर ऑर्गनायझेशन, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन, सेंट्रल वॉटर कमिशन, नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन. हे फक्त एक एक्झाम्पल म्हणून मी 3 लिहिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये ॲज अ ज्युनियर इंजिनियर, ॲज अ मेकॅनिक तुमचं याच्यामध्ये सिलेक्शन होऊ शकतं. तर त्यासाठी SSC मार्फत एक्झाम घेतली जाते, स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत एक्झाम घेतली जाते. आणि ज्या काही ऑर्गनायझेशन केंद्र सरकारच्या अंडर काम करत असतात तर त्याच्यामध्ये तुमचं सिलेक्शन केलं जाते. वेळोवेळी त्या ऑर्गनायझेशनसाठी, त्या संस्थेसाठी जागा काढल्या जातात आणि ऑनलाईन परीक्षा फॉर्म भरल्यानंतर तुम्ही याच्यामध्ये अप्लाय करू शकताय SSC ला. नेक्स्ट आहे इंडियन नेव्ही. आता नौदलात भरती प्रक्रिया ही साधारणतः दरवर्षी होतच असते. त्याच्यामध्ये मेकॅनिकल, मरीन, ॲटोमोटिव्ह, मेटलर्जी, मेकॅट्रॉनिक्स ह्या ब्रँचद्वारे तुम्ही अप्लाय करू शकताय. त्यासाठी डिप्लोमा करून देखील तुम्ही अप्लाय करू शकताय. कारण चार्जमनसाठी जी पोस्ट असते चार्जमन म्हणून, तर ती मेकॅनिक आणि ॲम्युनिशन अँड एक्सप्लोजिव्ह या 2 वेगवेगळ्या विभागात देखील तुमची पोस्टिंग होऊ शकते आफ्टर डिप्लोमा. तर याच्यामध्ये आणखीन शाखा देखील आहेत की तांत्रिक शाखा असेल, सबमरीन म्हणजे पाणबुडी शाखा असेल किंवा कार्यकारी शाखा असेल. तर वेगवेगळ्या शाखेमध्ये तुमची निवड होऊ शकते डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनिअरिंग करून. भारतीय सेनेमध्ये देखील तुम्हाला भरती व्हायचं असेल डिप्लोमा नंतर तुम्ही भरती होऊ शकता. बेसिक एलिजिबिलिटी आहे की 10+2 तो PCM मध्ये असेल किंवा त्यानं 3 वर्ष डिप्लोमा कंप्लीट केला असेल तरी देखील तो सैन्यात भरती व्हायला एलिजिबल आहे. त्यासाठी देखील तुम्ही ॲज अ डिप्लोमा इंजिनियर तुम्ही बाहेर पडून सैन्यामध्ये भरती होऊ शकता. PSU मध्ये काम करणाऱ्या ऑर्गनायझेशन मधील एक महत्वाचं ऑर्गनायझेशन म्हणजे IOCL, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड. त्याच्यामध्ये वर्षाला बऱ्याचशा जागा भरल्या जातात. ॲज अ डिप्लोमा इंजिनियर, मेकॅनिकल असेल, सिव्हिल असेल, इलेक्ट्रिकल असेल, तर तुम्ही याच्यामध्ये चांगलं करिअर करू शकताय IOCL कंपनीमध्ये. NTPC, नॅशनल थर्मल पॉवर प्लांट कॉर्पोरेशन, याच्यामध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ट्रेनी पोस्ट या पदासाठी असेल. मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन डिपार्टमेंट तुम्ही निवडून त्याच्यामध्ये 3 वर्षाचा डिप्लोमा करून NTPC मध्ये अप्लाय करू शकता. पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, NPCIL. आता तांत्रिक अधिकारी जे मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल, ठीक आहे, या 3 ब्रँच मधून तांत्रिक अधिकारी जे निवडले जातात NPCIL मध्ये, त्यासाठी एक्झाम कंडक्ट केली जाते. आणि साहजिकच डिप्लोमा नंतर तुम्ही या ऑर्गनायझेशन मध्ये अप्लाय करू शकता. तर अणुक्षेत्रातील सरकारी नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांसाठी एक चांगली गोष्ट आहे की भारत सरकारच्या या अणुऊर्जा विभागाअंतर्गत आणि देशाच्या आण्विक ऊर्जा प्रकल्प चालवणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये तुम्ही अप्लाय करू शकता किंवा ॲज अ करिअर तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता. नेक्स्ट आहे हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड. तर हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ही देखील एक PSU ऑर्गनायझेशन आहे. त्याच्यामध्ये मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगच्या बऱ्याचशा जागा वर्षाला भरल्या जातात. त्याच्यामध्ये देखील डिप्लोमा करून तुम्हाला एक चांगलं करिअर करण्याची संधी या ठिकाणी PSU मध्ये HPCIL मार्फत मिळू शकते. स्टुडंट्स रिक्रूट करत असतात. त्यामधील काही कंपन्या आहेत ज्या आपल्याकडं शहर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये कंपन्या डायरेक्टली अप्रोच होतात स्टुडंट्सना जॉब ऑफर करण्यासाठी. त्यामध्ये महत्त्वाचं सांगायचं झालं तर टाटा मोटर्स, महिंद्रा, विप्रो, ITC, कमेन्स, तर अजून पुढे असेल बॉश, त्यानंतर मॅग्ना, L&T इन्फोटेक, जॉन डियर, बऱ्याचशा अजून कंपन्या आहेत. त्यामध्ये काही महत्त्वाच्या मोठ्या मोठ्या कंपन्यांची नावं मी या ठिकाणी
या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. लास्टला सांगायचं झालं तर सेल्फ एम्प्लॉयमेंट म्हणजेच एंटरप्रेन्योरशिप. एखादी तुमची आयडिया घेऊन तुम्ही स्वतःचा बिझनेस देखील चालू करू शकता. त्याच्यामध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या ॲज अ मेकॅनिकल इंजिनियर तुम्ही स्टार्टअप चालू करू शकता किंवा तुमचा बिझनेस तुम्ही स्टार्ट करू शकता. त्याच्यामध्ये नटबोल्ट मॅन्युफॅक्चरिंग असेल, ई-वेस्ट रिसायकलिंग असेल, जे थोडक्यात मॅन्युफॅक्चरिंगचा पार्ट आला, रिसायकलिंगचा देखील पार्ट आला, सोलर पॅनल इन्स्टॉलेशन याच्यामध्ये देखील आता गव्हर्नमेंट सबसिडी देखील आहे त्याला, तर तो देखील एक बिझनेस तुम्ही चालू करू शकता. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये CNC VMC मशीन्स किंवा EDM वायर कट मशीनचा यूज करून तुम्ही मॅन्युफॅक्चरिंगमध्ये देखील जाऊ शकता. सप्लाय चेन मॅनेजमेंट देखील एक आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही प्रॉपरली मॅन मटेरियल सप्लाय चेन तुम्ही प्रॉपरली डिझाईन करून तुमचा एक बिझनेस स्टार्ट करू शकताय. मशिनरी डिझाईन डिपार्टमेंटमध्ये तुम्ही काम करू शकताय. तसेच काही कन्सल्टन्सी फर्म देखील आहेत जे एक्झिस्टिंग मॅन्युफॅक्चरिंग युनिट असेल, एखादी एक्झिस्टिंग कंपनी असेल तर त्याला कन्सल्ट करतात. त्यांना काही लागणारे जो काही रिसोर्स आहे तो रिसोर्स सप्लाय करायचं काम कन्सल्टन्सी फर्म करत असते. तो देखील एक चांगला बिझनेस आहे. अशा बऱ्याचशा आयडिया आहेत, बऱ्याचशा ऑर्गनायझेशन स्टार्ट करण्याच्या आयडिया आपल्याकडं आहेत, जे काही तुम्ही ॲज अ डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनियर स्टार्ट करू शकता. साधारणतः आता इन्स्टिट्यूटमधील डिपार्टमेंटबद्दल सांगायचं झालं तर डिपार्टमेंटचं स्ट्रक्चर साधारणतः या दिलेल्या डायग्राम प्रमाणे असतं. सुरुवातीला सगळ्याचा जो चार्ज असतो डिपार्टमेंटचा तो असतो HODंच्याकडे, हेड ऑफ डिपार्टमेंट. त्यानंतर त्यांच्या खाली अकॅडमिक कोऑर्डिनेटर काम करतो. त्यानंतर अकॅडमिक कोऑर्डिनेटरच्या खाली क्लास टीचर्स असतात आणि प्रत्येक डिव्हिजनसाठी क्लास टीचर असतो आणि क्लास टीचरच्या खाली प्रत्येक डिव्हिजनमध्ये मेंटर्स असतात. मग जेवढे बॅचेस असतील तेवढे मेंटॉर्स असतात. हे मेंटॉर्सना 25-25 विद्यार्थी दिले जातात मेंटॉरिंगसाठी. त्याच्यामध्ये त्या 25 मुलांचं फॉलोअप घ्यायचं काम या मेंटॉरचं असतं. काही अचिव्हमेंट आणि रिकग्नायझेशन सांगायचं झालं तर डिपार्टमेंटला NBAचं मानांकन मिळालं आहे. तर हे NBAचं मानांकन म्हणजे काय, तर शैक्षणिक गुणवत्ता वाढवणाऱ्या आणि ते टिकून ठेवणाऱ्या इन्स्टिट्यूशन्सना हे मानांकन दिलं जातं. तर त्याच्यामध्ये शरण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पॉलिटेक्निकमधील 6 विभागांना एकाच वेळेला हा मानांकन प्राप्त झाला होता. तसेच ISO रिकग्नायझेशन देखील या ठिकाणी इन्स्टिट्यूशनला मिळालं आहे. त्यानंतर विभागातील काही लॅब्स या ठिकाणी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. याच्यामध्ये कम्प्युटर एडेड ड्राफ्टिंग अँड सॉलिड मॉडेलिंगची ही लॅब आहे, ज्याच्यामध्ये मुलांना 2D मॉडेलिंग आणि 3D मॉडेलिंग प्रॅक्टिसेस याच्याबद्दलचं टीचिंग केलं जातं. त्यासाठी हँड्स ऑन प्रॅक्टिससाठी लेटेस्ट कॉन्फिगरेशनचे जे काही PC लागतात ते या ठिकाणी अवेलेबल आहेत. मेजरमेंट लॅब वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंटच्या यूज करून वॉटर लेवल असेल, डिस्क स्पीड असेल, मोटर स्पीड असेल किंवा स्ट्रेन स्ट्रेस या संदर्भातलं जे मेजरमेंट केलं जातं, जे मापन केलं जातं, तर त्या संदर्भातली ही लॅब मेजरमेंट. तसेच क्वालिटी कंट्रोल लॅब, एखाद्या वस्तू आपण तयार करतो तर त्या संदर्भातली त्याची जी क्वालिटी आहे ती क्वालिटी कंट्रोल करणं आणि त्याला टिकवून ठेवणं, या संदर्भातले जे काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते जे मापण्यासाठी जे काही इन्स्ट्रुमेंट्स लागतात तर ते त्या संदर्भातलं नॉलेज या क्वालिटी कंट्रोल लॅबमध्ये दिलं जातं. तसेच पॉवर इंजिनिअरिंग लॅब, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंटचं पॉवर आपल्याला मेजर करता येतं. मटेरियल इंजिनिअरिंग, मटेरियल लॅबमध्ये धातूबद्दलचा पूर्ण अभ्यास करण्यासाठीचा हा जो प्रॅक्टिस असतो तो परफॉर्म केला जातो मटेरियल इंजिनिअरिंग लॅबमध्ये, ज्याच्यामध्ये वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स आहेत. त्याच्या साहाय्यानं आपण मटेरियलला गरम करू शकतो, त्याचा हार्डनेस मेजर करू शकतो, त्याचं दुर्बीनच्या साहाय्यानं मायक्रोस्ट्रक्चर ऑब्झर्व करू शकतो. एखादा लोड अप्लाय केल्यानंतर त्याच्या
स्ट्रक्चरमध्ये जो बदल होतो तो बदल कसा होतो हे ऑब्झर्व करण्यासाठी जे काही इन्स्ट्रुमेंट लागतात तर ते आपल्याकडे अवेलेबल आहेत. तर त्याच्या साहाय्याने आपण मटेरियलचा अभ्यास करू शकतो मटेरियल इंजिनिअरिंग लॅबमध्ये. त्यानंतर लेथ मशीन्स. साधारणतः प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना लेथ मशीनवरती प्रॅक्टिस आहेत. मॅन्युफॅक्चरिंग मध्ये सगळ्यात बेसिक पार्ट जो असतो तो लेथ मशीनचा असतो. त्यामुळं कोणत्याही मॅन्युफॅक्चरिंगची सुरुवात करायची असेल तर ती चांगल्या प्रकारे समजायची असेल तर ते लेथ मशीन आपल्याला समजता येतं आणि त्यासाठीची प्रॅक्टिस वर्कशॉपमध्ये मुलांकडून करून घेतली जाते. सरफेस फिनिशिंग, ग्राइंडिंग ऑपरेशन, याच्यामध्ये मटेरियलच्या सरफेसवरचं सरफेस फिनिश एक ठराविक ग्रेडला मेंटेन करता येतं. वेल्डिंग, दोन धातू आपल्याला जर जॉईन करायचे असतील, मटेरियल जॉईन करायचे असतील तर त्या संदर्भात आपण वेल्डिंग ऑपरेशन करतो. तर ती वेल्डिंग ऑपरेशन देखील मुलांकडून वर्कशॉपमधून करून घेतली जाते. बेंच वाईज, साधारणतः प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना बेंच वाईज वरती मटेरियलचं विदिन डायमेन्शन कसं कंट्रोल करता येतं याबद्दलचं एक जनरल प्रॅक्टिस करून घेतली जाते. बेंच वाईज वरती त्यांना क्लॅम्प करून त्याच्यावरती मशीनिंग ऑपरेशन करता येतं. पीएनसी मशीन, कम्प्युटराइज्ड न्यूमरिक कंट्रोल, म्हणजे फक्त न्यूमरिक व्हॅल्यू ॲज अ इनपुट देऊन आपण मशीनला कंट्रोल करतो त्याला सीएनसी मशीन म्हणतात. याच्यामध्ये टर्निंग, फेसिंग, ग्रुविंग, ड्रिलिंग, थ्रेडिंग, ड्रिलिंग ऑपरेशन्स परफॉर्म केले जातात. डिपार्टमेंट मार्फत विद्यार्थ्यांसाठी बऱ्याच ऍक्टिव्हिटी कंडक्ट केल्या जातात. त्याच्यामध्ये वर्कशॉप, व्हिजिट, गेस्ट लेक्चर्स, एक्सपर्ट लेक्चर्स, एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट सेल ऍक्टिव्हिटीज, वेब प्रोग्राम्स, अशा बऱ्याच ऍक्टिव्हिटी आहेत ज्या डिपार्टमेंट मार्फत विद्यार्थ्यांसाठी कंडक्ट केल्या जातात. त्याच्यामध्ये आता जी इमेज तुम्ही बघताय एक पीएलसी अँड ऑटोमेशन बद्दलचं वर्कशॉप होतं. त्याच्यामध्ये मुलांसाठी पीएलसी अँड ऑटोमेशन हँड्स ऑन प्रॅक्टिस सेशन कंडक्ट केले जातात. तसेच इंडस्ट्री व्हिजिट देखील आपण कंडक्ट करतो. मुलांसाठी ॲज अ पार्ट ऑफ सिलेबस असेल, तसेच अदर देन सिलेबस देखील काही आपण व्हिजिट्स कंडक्ट करतो इंडस्ट्रीसाठी. काही पिक्चरल व्ह्यूज मी इथे टाकलेला आहे इंडस्ट्रियल व्हिजिटचे. एक्सपर्ट लेक्चर्स, मुलांचं नॉलेज वाढवण्यासाठी त्यांच्या सिलेबस व्यतिरिक्त काही एक्स्ट्रा नॉलेज त्यांना देता येईल या प्रयत्नातून डिपार्टमेंट विद्यार्थ्यांसाठी एक्सपर्ट लेक्चर्स अरेंज करतं. को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज, मुलांच्या चांगल्या गुणांना वाव देण्यासाठी साहजिकच काही ऍक्टिव्हिटी डिपार्टमेंट राबवतो. त्याच्यामध्ये को करिक्युलर ऍक्टिव्हिटी आणि एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज आहेत. को करिक्युलर ऍक्टिव्हिटीमध्ये पेपर प्रेझेंटेशन इव्हेंट आहे. त्याच्यामध्ये मुलांचा ग्रुप केला जातो. त्या मुलांना एखादा विषय, एखादा टॉपिक देऊन त्याच्यावरती त्यांना त्यांचं नॉलेज एक्सप्रेस करायची एक प्लॅटफॉर्म आपण अवेलेबल करून देतो पेपर प्रेझेंटेशनच्या माध्यमातून. तसेच प्रोजेक्ट कॉम्पिटिशन, तर त्यांना दिलेल्या नॉलेजवरती प्रथम वर्षापासून जे काही नॉलेज ते घेत आहेत त्या नॉलेजच्या बेसिसवर मुलांना स्वतः काहीतरी एखादा प्रोजेक्ट त्यांना बनवण्याचं एक प्लॅटफॉर्म आपण अवेलेबल करून देतो प्रोजेक्ट कॉम्पिटिशनच्या माध्यमातून. शरद स्टार्टअप, शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मार्फत हा शरद स्टार्टअप प्रोग्राम राबवला जातो. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्याची एक चांगली संधी शरद स्टार्टअप मार्फत मिळते. त्यांना स्वतःचं देखील एखादं प्रोडक्शन हाऊस किंवा त्यांचा स्वतःचा एखादा बिझनेस स्टार्ट करण्याची संधी या ठिकाणी शरद स्टार्टअप मार्फत
विद्यार्थ्यांना प्राप्त झाले आहे. काही एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज आहेत, त्याचे काही इमेजेस मी या ठिकाणी पोस्ट करतो या व्हिडिओद्वारे. ट्रॅडिशनल डे, MSBT मार्फत घेतल्या जाणाऱ्या स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी आहेत. याच्यामध्ये संस्थेच्या विद्यार्थ्यांकडून भाग घेतला जातो. बऱ्याचशा स्पर्धेमध्ये चांगले मानांकन या ठिकाणी संस्थेतील विद्यार्थ्यांनी मिळवलेलं आहे. बॉईज स्पोर्ट्स, काही एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज इन्स्टिट्यूटमध्ये घेतले जातात. त्याच्यामध्ये सिंगिंग, डान्सिंग, ड्रामा इत्यादी इव्हेंट कंडक्ट केले जातात. काही सोशल ऍक्टिव्हिटी देखील आपण डिपार्टमेंटल मार्फत, स्टुडंट असोसिएशन मार्फत करतो. याच्यामध्ये ट्री प्लांटेशन असेल किंवा स्वच्छता अभियान असेल, तर अशा प्रकारची सोशल ऍक्टिव्हिटी देखील डिपार्टमेंटमध्ये विद्यार्थ्यांच्या असोसिएशन मार्फत परफॉर्म करतो आपण. तर धन्यवाद. डिपार्टमेंट ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग मार्फत डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग बद्दलची मी माहिती या ठिकाणी या व्हिडिओद्वारे तुम्हाला थोडक्यात दिलेली आहे. तुम्हाला डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग बद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती, इथं HODचा नंबर दिलेला आहे आणि अकॅडमिक कॉर्डिनेटरचा देखील नंबर दिलेला आहे. तुम्ही कुणालाही कॉन्टॅक्ट करून संबंधित डिप्लोमा बद्दल माहिती घेऊ शकता. धन्यवाद.